मुंबईत 1 लाखांहून जास्त पगडी इमारतीत होत्या. पुनर्विकास का अडकतोय आणि त्यावर उपाय काय? 60 सेकंदात जाणून घेऊ. मुंबईत पगडी पद्धतीच्या इमारतींचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. 1 लाखांहून जास्त इमारती धोकादायक अवस्थेत आहेत आणि पुनर्विकास मात्र अडकलेला आहे. याच कारणांमुळे म्हाडाला अतिरिक्त अधिकारी द्यावेत अशी मागणी आता थेट मुख्यमंत्र्यांकडे पोहोचलेली आहे. विशेष उपक्रम आयुक्त श्रीराम पंडित यांनी यासाठी निवेदन दिले. पण अडचणी नेमक्या कुठे येतात? भाडेकरू, व्यापारी, मुस्लिम वस्ती, एसआरएचे अडथळे आणि काही ठिकाणी राजकीय हस्तक्षेप या सगळ्यांमुळे पुनर्विकासाचा वेग पूर्णपणे थांबलाय. आता धोक्याची पातळी इतकी वाढली की 2022 मध्ये मुंबईत 350 इमारती कोसळल्या. म्हणूनच सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मोठी मागणी पुढे आली आहे. आता या मागण्या नक्की काय आहेत? पहिलं, रेंट ऍक्ट 13(2) आणि 13(1)G पुनर्बांधणीसाठी लागू करावे. पुनर्बांधणीसाठी 70 आणि 30 सरकारी अनुदान, FSI वाढून 5 पर्यंत करावी. व्यावसायिक गाळेदारांना 100 स्क्वेअर फूट अतिरिक्त जागा, 34 फूट अंतराची अट रद्द, 100% भाडेकरू संमतीची अट रद्द. मुंबईकरांसाठी हा निर्णय मोठा ठरू शकतो, कारण इमारत सुरक्षित असेल तरच घर सुरक्षित असतं. तुमच्या परिसरातही पगडी पद्धतीच्या इमारती असतील तर ही रील सेव्ह करा आणि सोसायटी ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महामनी सोशलला फॉलो करायला विसरू नका.